अकोला शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांना रस्त्याअभावी ऐन पावसाळ्यात चिखल तुडवत येणे जाणे करावे लागते। तर शहरातील माढा कॉलनी भागात इंदिरा आवास घरकुल योजनेकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन दुर्लक्ष करत असून घरकर पाणीकर याचा भरणा सुद्धा नागरिकांना रस्त्यासह आरोग्याच्या समस्यांना जाणवू लागल्या आहेत। या नागरिकांना रस्त्यासह आरोग्याचा प्रश्न दूर करावा अशी नागरिकांची मागणी होत आहे। अकोला शहरालगत असलेल्या खडकी परिसर काही दिवसांपूर्वी नव्याने महापालिका क्षेत्रामध्ये हद्दवाढीत नव्याने समाविष्ट करण्यात आलाय। दरम्यान या प्रभाग क्रमांक 20 माढा कॉलनी परिसरात महापालिका प्रशासनाच्या गेल्या अनेक दिवसापासून रस्ता, नाली आणि आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत। यावर संबंधित माजी नगरसेवकांना विचारणा केली तर आता महापालिकेत प्रशासकीय राज असल्याचे उत्तर मिळते। त्यामुळे महापालिका प्रशासन या नागरिकांच्या प्रश्नांकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान चिखल माकवत नागरिकांना, वृद्धांना या परिसरातून येणे जाणे करावं लागत असून अनेक विद्यार्थ्यांचे या चिखलात घसरून पडून शैक्षणिक नुकसान झाले तर काहींचे हात-पाय मुरडले। त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होते। 25 वर्ष झाली इथं राहू राहिलो, आमचं मतदान चालते, सर्व चालते ना, आम्हाला 25 वर्षापासून चालायला सुद्धा रस्ता पण नाही। आम्ही टॅक्स भरू राहिलो, पूर्ण आम्हाला लागू आहे। हे रस्ता काऊन लागू नाही? आमची लेकरं पडतात, कोणाला पाय मोडते, कोणाचा हात मोडते। कोणीच याचं टेन्शन घेऊन राहिलं। मग आम्ही कसं करा, कसं जगा? हो गेलतो, सर्वाला सांगितलं, कोणीच ऐकत नाही, येत पण नाही, तिथं पाहायला पण येत नाहीत। म्हातारे माणसात 2-3 माणसं पडून बिमार पडले, जागेवरून त्याला उठता नाही येऊ राहिलं। मग याचा काही निर्णय करावा, काही ना काही आम्हाला सुविधा द्यायची। साधा मुरुम टाकायला म्हटलं तर म्हणतात आम्हाला पगार नाही, या मुरुमात आम्हाला काही करावं लागत नाही, कोणाला सांगू नका, कोणाला माहित करू नका, होऊन जाईल असे 25 वर्ष झाले। 25 वर्षात काहीच नाही, आम्ही तसंच जगू राहिलो ढोरा डुकरासारखं। हे बरोबर आहे का? पहा तुम्ही आता। मी श्रीराम मेंगे बोलतो। मी सेकंड इयरला आहे। आम्ही जाताना ही चिखल आमच्या आरोग्यावर परिणाम होते। जाताना आम्ही समजा पडतो तो आमचा दिवस बी जाते, आम्हाला कॉलेजला जाता येत आणि एवढं सारे पाणी आहे, सर्व घाण रस्त्याने बी जाताना सप्टिक होते। सर्व लहान लहान मुलं आहेत, त्यांना बी इथं रोड पण नाही बनवून देत। माझं नाव सुहानी राजेश बेंद्रे।